नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ डेटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण नवक्रांती ॲग्रो एजन्सी या दुकानामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतो की जेणेकरून आपले शेतकरी बांधव दूरदूरवरून लांबून या ठिकाणी आपल्या दुकानाला भेट द्यायला येत असतात. आणि नुसती भेट देऊन नाही तर प्रत्यक्ष वस्तू खरेदी करून या ठिकाणी त्या घेऊन जात असतात. आणि नाही म्हणलं तर आपण त्यांना फ्री ऑफ डिलिव्हरी चार्जेस आपण करून त्यांना त्या वस्तू त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पाठवत असतो. आज आपल्या दुकानला नवक्रांती ॲग्रो एजन्सीला भेट देण्यासाठी आपले शेतकरी मित्र आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. तुमचं आमच्या पंढरीच्या पावननगरीमध्ये स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की बाबा तुम्ही इतक्या लांबून आला आपल्या पंढरपूरला आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन झालं. आता ते पड्याले आपले जे मामा आहेत तर त्यांची वारी असते, वर्षाचे 4 वाऱ्या, तर ते पण आपल्या पंढरपूरला आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. तुमचं पहिल्यांदा तुम्ही नाव सांगा आणि गाव सांगा. माझं नाव अमृत सामंत, गाव वेताळ वांबर्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. तर कसं आला काय? मला माझ्या शेतीतली आवड आहे. बरं. माझी स्वतःची 11 एकर शेती आहे, बागायती आहे. बरोबर. शेती थोडी बागायती आहे, त्याच्यात नारळ, बांबू, सुपारी, म्हणजे कोकणातली शेती. सगळी कोकणातली शेती आहे. बरोबर. आणि मला छंद आहे त्याचा. मी ॲक्च्युअली ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. मी पुण्याला केलं. बरं. रस्त्याने हॉर्सबीला मी होतो. हां. ते 6YD 4YD इंजिन बनवतात याच्यासाठी, त्याच्यात मी होतो रस्त्याने. बरं. सोडून इकडे आलो. मी एकटाच आहे सध्या. बरोबर. बघत असतो मी व्हिडिओ. बरोबर. कोण कशासाठी टाकतात तर म्हटलं आपल्या जवळचा माणूस, मराठी माणूस, आपल्यातला माणूस. बरोबर. नाही म्हणजे म्हटलं प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर समजेल. बरोबर. व्हिडिओ बघून आता कसं होतं, व्हिडिओ बघायला हरकत नाही. व्हिडिओ निंद्या प्रकारचे लोक अट्रॅक्टिव्ह पाण्यात टाकतात, हो. किंमत सांगतात, हे सांगतात. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आपण बघितल्याशिवाय दुकान बी असतं नसतं त्यांचं, किंवा लोकांकडून आणणार, ऑर्डर टाकणार, परवा येतो म्हणून सांगणार, हे सगळे आम्ही असे बरेचसे बघितलेले आहे. बरोबर. फसवाफसवी झाली. बघितलं म्हणून म्हटलं प्रत्यक्ष जाऊन तुमच्या आधी बघूया काय आहे तिथे, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे. अगदी बरोबर. ते माल कसा सप्लाय करतात, कोणता क्वालिटी काय आहे, रेट बरोबर ते सांगतात त्याप्रमाणे आहे काय, पॅकिंग काय. आल्यानंतर आमची खात्री पटली. त्याच्यानंतर बघितलं आम्ही बाकी सगळ्यांचे फोन पण बघितले. मी सिंधुदुर्गातून म्हणजे माझ्या तालुक्यातून मी पहिला आलेलो आहे. बरोबर आहे. म्हटलं सरांची ओळख करून घेऊया आणि ह्याच्यानंतर काय लागेल ते आपण सहकार्य करून एकामेकाला मला लागेल. बरोबर. कारण ह्याच्यात आमचा फक्त स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही आहेत. बरोबर आहे. स्वार्थ आहे की लोकांना सल्ला देणे, खरंय. परमार्थ त्यांचं बरं होणं. खरंय. त्याच्यामुळे म्हटलं जाऊया. हे आमच्याच गावातले वारकरी संप्रदायाचे आहेत, ते सगळं इकडचे मॅनेज करतात. पंढरपूरचं ते आमच्याकडून 4 ते 5 बसेस येतात. तुमचं काय मठ आहे का इथं वाटतं? हा, कोणचा मठ आहे त्याला? एकदम. कुठला मठ आहे? नाव सांगा तुमचं. गाव सांगा. माझं नाव महादेव कदम आहे. मी वेताळ वांबर्डे कदमवाडीत राहतो. मी माजी सैनिक आहे आणि मला शेतीची हौस जास्त आहे. शेतीच्या हौशीमुळे माझी बागायत आहे, नारळीची बागायत आहे, सुपारी आहे, काजू आहे आणि बांबू वगैरे माझ्या शेतीत आहे. आणि मला शेतीची हौस असल्यामुळे माझ्या पहिले पण पॉवर टेलर वगैरे आहेत. पण त्या हौशीमुळे आणि आता हे मुद्दाम पंढरपूरहून एक न्यायचा विचार केलेला आणि घेतलेला आहे. आणि पंढरपूरला तुम्ही वारी जी करता ती घरातली तुमची परंपरा आहे का? पंढरपूरची वारी करतो ही माझी घरातली परंपरा नाही आहे, पण आम्ही सुरुवातीला लावलेली आहे. माझ्या आता माघवारीला 4 एसटी येतात. त्याशिवाय एकनाथ भवन हे मी तिथे राहण्यासाठी आम्ही घेतलेलं आहे. बरोबर. आणि जवळजवळ आमचे जवळ नाही म्हटलं तरी 300 माणसापर्यंत आमची एकत्र असतात. एकनाथ भवन हे तुमचं आहे म्हणा? होय, एकनाथ. तिथं म्हणजे मला माहिती आहे एकनाथ भवन खाली. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं. कॉन्टॅक्ट म्हणजे हे देऊन ते आमच्या एक वारीपुरते आम्ही घेत होते दरवर्षी. करार करून घेतलेलं आहे. होय. त्यामुळे ते वारी होतात. त्याला जवळजवळ नाही म्हटलं तरी 25 वर्ष मी वारी करतो. आणि आज 4 गाड्यांचं आणि हे वगैरे सगळं मी नियोजन करून ते जेवण वगैरे सगळं. आणि इतक्या लांबून तुम्ही इकडं येण्याचं कारण काय? तुमच्या तिकडे पॉवर विडर भेटतात ना? आमच्याकडे पॉवर रोड भेटतं. तर मग म्हटलं बघा इथे पंढरपूर प्रत्यक्ष काय झालं, आमचे जेवढे आमच्याकडे आमचे शेतकरी आहेत, आमचे शेतकरी म्हणजे बांबू एकामेका वगैरे आम्ही देतो, बांबू देतो, माडाबद्दल चौकशी करतो, सुपाऱ्या मी करतो. माझी सुपारी मी केरळवरून येते, सुपाऱ्या मी विकतो. त्यांना सहज म्हटलं मी बोलतो व्हिडिओ बघतो, तुम्ही बघा. मॅडम तो पंढरपूरला, मी म्हटलं पंढरपूरला त्या दरम्यान विठोबाचं दर्शन झालं. त्यांच्यामुळे आपलं दर्शन झालं. आणि मला म्हणाले आम्हाला माहीत नाही विकेट इथं कसं होतं, नवीन स्थळ आल्यानंतर काय करायचं काय नाही माहीत नाही. म्हणजे तुम्ही चला. ते म्हणाले मग तू चल बरोबर पॉवर विडर आणूया.
तो सांगतो एवढं ते बघतो. मग त्याला मी व्हिडिओ दाखवले होते बरेच. चला पॉवर विडर आणूया म्हणतो. ठीक आहे, तुम्ही आणता तर ठीक आहे, आपली ओळख होईल, पुढचा काय आपल्याबरोबरचा संबंध दृढ होईल, वाढतील संबंध. कारण आहे ते तुम्हाला सांग स्वार्थ परमार्थ दोन्ही आमच्याकडे ठेवलेले आहेत आम्ही. त्याच्यामुळे ह्याच्यानंतर उत्तरोत्तर बाबा आम्ही बाकीचं पेमेंट म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं बाबा पहिल्यांदा आम्हाला काय कल्पना नाही त्यांच्या टर्म्स कंडिशन, पेमेंट घेऊन जाऊया त्याला घेऊनच ठेवूया अशा उद्देशाने आम्ही आलो. पण समाधानकारक आम्हाला बघून बा सर्व्हिस सेवा म्हणा तुमचे बाकीचे आहे म्हणा बरं वाटलं. मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी पॉवर विडर बघितलेला आहे आणि खरेदी सुद्धा केलेला आहे. तर डिझेलचा वर चालणारा पॉवर विडर आपले ह्या साहेब सरांनी सामंत सरांनी आपल्या खरेदी केलेला आहे आणि आपण तो कसा आहे तो बघूया एकदा. कर चालू. बघा, हे आपलं बॅक साईडचं गोडाऊन आहे आणि या ठिकाणी आपलं हे जे टमटम म्हणतो, या ठिकाणी हे अशा डिलिव्हरी कुरिअरला वगैरे गाड्या आपल्या जी काय ट्रान्सपोर्टला इथून माल आपण ह्या टमटमच्या माध्यमातून सप्लाय करत असतो. आता बघा, या ठिकाणी यांना जे आपण पॉवर विडर दिलेला आहे तो या ठिकाणी आहे आणि हा पॉवर विडर अशा पद्धतीचा असतो. आता आपण पॅकिंग कसं होतंय ते पण बघणार आहे. तर या ठिकाणी ही लाकडी पेटी आहे, बरोबर. तर ह्या लाकडी पेटीमध्ये कारण घालण्याचं काय, तर आता मला सांगा, आहे असं जर ट्रान्सपोर्टला आपण टाकलं तर काय होईल, त्याची तुटफुट होईल आणि मग शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळणार नाही किंवा त्याचं नुकसान होईल शेतकऱ्याचं. म्हणून आम्ही काय करतो, अशी लाकडी पेटी, ह्या लाकडी पेटीमध्ये चांगल्या दणकट क्वालिटीची पेटी आणि वरून झाकण पण दणकट क्वालिटीचं आपण देतो. आता त्यानंतर पहिल्यांदा आपण काय करतो, थोडासा भाग सुट्टा करावा लागतो का तर सगळं पेटीत काय बसत नाही. म्हणून ही मशीन आणि ह्याचं जे पत्र आहे साईडचं ते फक्त काढतो आणि हँडेल मात्र सुट्टा करत नाही. हँडेल आपण एक बीट इथं बसवलं की हँडेल तुम्हाला एखादा टू व्हीलरचा मेकॅनिक 200 रुपये दिलं का कोणी तुम्हाला जोडून देतो. परंतु नेण्याच्या दृष्टीनं किंवा ट्रान्सपोर्टच्या दृष्टीनं सेफ्टी माल कसा जाईल हा काळजी नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर करत असते. आणि नेहमीच जरी समजा एखादा पार्ट काय तुटला फुटला काय झालं तर आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये शेतकरी बांधवाला आपण तो 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये बदलून देतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे पॅकिंग आता ह्यांचं चालू आहे. हे डिझेलवर चालणार आहे. लक्षात घ्या की डिझेलवरचं जी मशीन आहे त्याला ॲव्हरेज भरपूर असल्यामुळे तुम्ही चॉईस केलं. आता तुम्ही डिझेलवरचं चॉईस का केलं थोडं सांगा प्रेक्षकांना. कसं आहे, डिझेलची ताकद आहे हां, एक गोष्ट. दुसरी गोष्ट पेट्रोलचा विषय कसा आहे, पावसात आमच्याकडे अति पाऊस असतो, बरोबर. पेट्रोलचा त्याला कप येतो, बरोबर. त्याच्यामुळे पेट्रोलचा केव्हा कप अति पावसामुळे पेट्रोलचा डिझेलचा तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट लोकांची आज म्हणजे असं नाही, माझीही पसंती आहे, दराचा जरी फरक नसला तरी डिझेल असेल तर डिमांड होतो. शेती अवजारात डिझेलला डिमांड आहे. डिझेलला आणि ताकद आहे. पेट्रोलचं बघूया. या ठिकाणी पेट्रोलचं मशीन आहे. तर हे तुम्ही बघू शकता, हे पेट्रोलचं मशीन. तर हे सुद्धा मशीन चांगलं आहे. जर समजा काही शेतकरी बांधवांना बजेटचं सोडा इश्यू कमी असेल पैशाचं बजेट, तर हे आपण फक्त कितीला 45,000ला सबसिडी अप्रूव्हल देतो. हे असं बी मशीन ते पण छान आहे. म्हणजे ज्याला जे आवडेल ते आपल्याकडे मशिनरी आहे. त्यांचा तो निर्णय आहे बरोबर. माझ्या बरोबर आणला. त्याच्यामुळे आज मी काय करू शकत नाही. त्याच्यामुळे आता त्याचे ॲडव्हान्टेज काय डिसॲडव्हान्टेज काय हे आम्ही लोकांना सांगितल्यानंतर लक्षात येईल. आता मला सांगा, आपल्या दुकानामध्ये किती प्रकारच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळाल्या? काय काय तुमच्याकडे विडरच जवळपास 5-6 प्रकारचे मी बघितले. बरोबर. आता तो तुमच्या पहिल्यांदाचा व्हिडिओ मधून तो डिझेलचा ठरवून झालेलं होतं की बरोबर. 7.5 HP पाहिजे, त्याला व्हायब्रेशन कमी, एकट्या माणसाला चालवायला सोपा किंवा ओल्ड एजला माझ्यासारख्या माणसाला चालवायला सिंगल, त्याला दुसऱ्यावर अवलंबून नाही, बरोबर असा तो आहे. आमच्या इकडे 15चा आहे, त्यांच्याकडे 12चा आहे. पण आता माणसांची क्रियाशक्ती आणि माणसांची शक्य नाही आज शेतीत. म्हणजे आता मजूर भेटत नाही. आणि मेन प्रॉब्लेम हा लेबर प्रॉब्लेम हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, तुमचं गाव म्हणजे मला वाटतं इकडं कुठला सिंधुदुर्ग गोवा बाउंड्री. हा, सिंधुदुर्ग मधील आणि कोकणा भागातील जे माझे शेतकरी बांधव हे व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी आपल्याकडे पॉवर विडर भाताच्या चिखलणीसाठी असणारा आपल्याकडे उपलब्ध आहे. जर तुम्ही पाहिजे असेल तर तुमचं नाव सांगा, तिथून तुम्हाला यांच्याशी जर तुम्ही संपर्क साधला तर ते तुम्हाला तिथून विश्वास देतील की बाबा हे दुकान पाहिलेलं आहे, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन आणलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही यांच्याशी संपर्क करा सामंत सरांना आणि डायरेक्ट आम्ही इथून गाडी भरून किंवा VRL ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट कुडाळ या ठिकाणी आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. आता यांना कुडाळ आपण VRL पाठवून देणार आहे आणि तिकडे पॉवर विडर मिळत नाही अशातला भाग नाही मित्रांनो. परंतु
जे क्वालिटी आहे आणि जी वस्तू टिकाऊपणा आहे ती फक्त नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर पंढरपूर या ठिकाणी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. इतक्या लांबून तुम्ही खरेदी केली आमच्यावर, या ठिकाणी हे दाखवलं, प्रेम दाखवलं आणि आम्ही त्यासाठी मुद्दाम आलेलोच आहोत पंढरपुरात की प्रत्यक्ष बघितल्याशिवाय आम्ही हे करत नाही. क्वालिटीला कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही, क्वालिटी बघितली आणि मग वस्तू खरेदी केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा पंढरपूरला या आणि जाता जाता अजून एकदा सांगतो की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन आता चालू झालं. हो, तुम्हाला मिळालं दर्शन? आम्हाला दर्शन मिळालं. आता मध्ये बंद होतं काम. हो. तर पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि नवक्रांती ॲग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.